आता बोट राईडच्या इथं पोचलोय. आमचा गाईड आम्हाला न्यायला आला होता. खूपच सकाळ आणि अजून सूर्य उगवलेला नाही आहे. कसा एक्सपिरियन्स असतोय ते तुम्हाला समजेलच. आम्ही ब्लॉग करूच तिथं बोटवरती सुद्धा. मस्त दिसतंय वातावरण तर मस्त. एक थार आमची शेजारी लागली ना आमची डिझायर. लेट्स सी हाऊ द एक्सपिरियन्स. बोट राईडचा एक्सपिरियन्स घेतोय आम्ही. खूप छानच एक्सपिरियन्स आहे आता सध्या आम्हाला. आत्ताच आमचं थोडं फोटोशूट वगैरे झालंय आणि वी आर हॅव्हिंग सम कॉफी आणि हे फ्रूट प्लेट सुद्धा मागवले. भार्गवची जरा तब्येत काय ठीक दिसत नाही पण एक्सपिरियन्स इज बाप. खातेच ते फ्रूट प्लेट खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. ॲस्थेटिक बोट राईड झाले आमची आता आणि एक्सपिरियन्स चांगला होता बोट राईडचा. ट्राय करण्यासारखं एक गोष्ट आहे बोट राईड. 2-3 ठिकाणी आम्हाला घेऊन झालं. मँग्रोव्ज वगैरे बोलले पण मँग्रोवच्या गलीच्या टोकावर नेलं आणि मागं आणलं. लोटसपर्यंत नेलं पण लोटस नव्हते. इट्स फाईन पण एक्सपिरियन्स वॉज वरती. काय म्हणायचं तुला? मस्त एकदम मस्त एक्सपिरियन्स मस्त होता. आशिषला काही व्ह्यू वगैरे काही जास्त बघायला भेटले नाहीत कारण ही वॉज ऑल बिझी इन फोटोग्राफी. सो इट्स फाईन. चला भेटू. सध्या आम्ही हॅनोवरच्या मँग्रोव्जमध्ये आहे. सॉरी होनावरच्या मँग्रोव्जमध्ये. तुम्ही पाहू शकता काय दाट मँग्रोव्ज आहे. हे बघण्याची जरा बाचाबाची सुरू आहे त्या ठिकाणी. छान आहे का? मस्त आहे मस्त आहे. मँग्रोव्ज खरंच मस्त आहे. भार्गवला काहीतरी म्हणायचं आहे. भार्गव काय म्हणायचं होतं तुला? हे असे नालायक मित्र असतात. पण आम्ही फेमस झालो का नाही तर याला की नाही अजिबात स्पॉन्सर करणार नाही. तेवढा आहे. अशा मी करतो स्पॉन्सर. आता हॅनोवरमधून निघतोय आम्ही आमच्या स्टेमधून आणि आता पुढचा डेस्टिनेशन मुर्डेश्वर. थोडं बिस्लेरचा बॉक्स बघतो मिळत आहे का आणि भेटू तुम्हाला आता मुर्डेश्वरमध्ये रोडमध्ये दाखवायचा प्रयत्न करू काय चांगलं दिसलं तर. थँक्यू फॉर वॉचिंग टिल हिअर. मुर्डेश्वरला पोहोचलो आहे आता आणि आता नाश्ता करायची वेळ झाली. नाश्ता नाही जेवण करायची वेळ झाली ऑलरेडी. दर्शन जेवणानंतर घेऊ आणि आधी भार्गव आणि आशिषला खूप भूक लागलेली. आशिषची तब्येत चांगली आहे. गोळ्या घेतल्या थोड्या. कन्नडमध्ये बोलण्याचा प्रयत्न करून आम्ही गोळ्या घेऊन आलो आहे सध्या. चला आता नाश्ता जेवू आणि पुढच्या दर्शनाच्या वेळी भेटू. पाहू शकता माझ्या माझं मंदिर आहे आणि खूपच छान व्ह्यू आहे. मी आता पार्किंगची जरा दिक्कत आहे तर शोधायला लागलो. पार्किंग भेटल्यावर भेटूया आपण. टॅलेंटेड लोक सध्या गाडीवरती पार्क करून वरती थांबलेत आणि माझ्या मागे पाहू शकताय व्ह्यू. बेस्ट व्ह्यू यू कॅन आस्क फॉर. समोर मूर्ती आहे त्या मूर्तीचं दर्शन घेऊ आणि पहा मागे एक मंदिराचं सध्या मंदिर बंद आहे. आता आम्ही चाललोय दर्शनाला घेता कारण की मंदिर अजून 1 तास लागेल चालू आहे. आता पुढच्या 20-25 मिनिटात आम्ही उडपीला पोहोचू आणि उडपीला पोहोचल्यावर रूम बुक करू आणि तिथं स्टेचं बघू काय होतंय आणि नंतर मग लगेच रेडिओन बीचला जाऊ आणि मस्त सनसेटचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आम्हाला. आज 3 दिवस झाले आम्ही कोकण किनारपट्टीवरती फिरतोय पण फॉर आवर हार्ड लक वी हॅव ऑलवेज मिस दी सनसेट. तर आम्ही आज सनसेट चेस करून भेटणार सनसेटला शेवटी. चलो उडुपी बीच. खूप अथक प्रयत्नानंतर आमची खूप निराशा झालेली आहे. आमच्या आयटिनरीमध्ये थोडासा नाही खूप मोठा गोळ झालेला आहे. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डेस्टिनेशन्स आम्ही मिस करून समोर पुढे आलेलो आहोत 30 किलोमीटर आणि आम्ही आता तिथं जाणार नाही. ते मरवातने बीच असं नाव होतं त्या लोकेशनचं. आता काय जाऊ दे होतात आता गोष्टी अशा. आता आम्ही मालपे बीचला आहे जे आम्हाला नव्हतं पाहायचं पण ठीक आहे. नाव समथिंग इज बेटर दॅन नथिंग. लेट्स सी आमचे पोरं येऊ दे. व्ह्यू तर मस्त आहे. मला तर आवडलं आपल्याला सनच्या मध्ये बसायचं मस्त वगैरे सनसेट. चलो लेट्स एन्जॉय द सनसेट वाईज. सनसेट झाल्यावर बीचला यायचं आणि फोटोशूट करायचं हे आमच्याकडून शिकायचं. 4 दिवस झाले पूर्ण साऊथ इंडियाला टूरचे स्टार्ट झाले. पहिला बीच आम्ही कव्हर केला आज पण आम्हाला सनसेट आज सुद्धा पाहायला भेटलेला नाही. तुम्ही पाहू शकता. द बेस्ट फोटोग्राफर इन दी टाउन भार्गव पाटील. भार्गव फोटो सेशन काय आमचं संपन्न झालंय. सनसेट झाला आहे जो पाहायला भेटला नाही पण फोटो सेशन काय होत नाही. एक चांगली फॅमिली भेटली त्यांची थोडीशी ओळख झाली बरं वाटलं. हे आमचे 2 फोटोजेनिक पर्सन डिस्कसिंग दी फोटोज. Let's see now the Malpe beach journey has coming to end and I hope it was not that best but not the worst as well because we are enjoying the sunset and having good time. तर आमचा मालपे बीचवरचा एन्जॉयमेंट संपलेला आहे. एन्जॉयमेंट वॉज लाईक मोर वर फोटोशूट और बेस्ट फोटोग्राफर इज हिअर भार्गव पाटील हू हॅज शॉट अस बेस्ट. अँड मला काय म्हणायचं होतं की लोक आधी पण फोटो काढत होते पण आधी त्यांचा पोजच होता. आता यांना पोज नव्हत करायचे यांना अस्थेटिक करायचे फोटो बिकॉज सम aesthetic persons are there with us.
पण ते कसं आहे इंग्लिश कसं येते माहितीये का एस्थेटिक लोकांना घेऊन फिरायलो आम्ही त्यामुळे यायला एस्थेटिकच्या नादातच इंग्लिश बाहेर इथं येते आहे ते. आपला स्त्री माणूस हे ह्याची फीड माझी आणि भार्गवची हे असणार आहे बेबी बच्चा असणार आहे ह्याची फीड आमच्या भार्गवची आणि माझी असंच दिसायले कारण सगळं कॉपी आहे काय कपडे नाही नाही, कपडे फर्स्ट कॉपी आहेत साइनिंग ऑफ फ्रॉम मालपे बीच बाय बाय बाय